चालीसगांव ब्रेकिंग न्यूज। बीजेपी ने जलगांव लोकसभा का उम्मीदवार पूर्व आमदार स्मिता वाघ इनको चुन लिया गया है। इसी खुशी में स्मिता वाघ के कार्यकर्ताओं ने और उनके चाहने वालों ने जिला पेट आरआर विद्यालय के सामने पटाखे फुलझड़ियां जलाई और खुशी का इजहार जताया। आप देख सकते हैं वीडियो में कि किस तरह से उनके चेहरे पर खुशी नजर आ रही है। स्मिता वाघ ने टिकट मिलने की खुशी में क्या कहा, चलिए आपको बताते हैं। प्रथम मी आमचे केंद्रीय नेतृत्व नरेंद्रभाई मोदी, अमित शाह, जे.पी. नड्डाजी आणि महाराष्ट्राचे नेतृत्व सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, प्रदेशाचे अध्यक्ष सन्माननीय बावनकुळे साहेब आणि आमचे श्रद्धास्थान आदरास्थान सन्माननीय गिरीश भाऊ महाजन हे सगळ्यांचे मी प्रथमतः आभार व्यक्त करते, धन्यवाद देते। तो देखा आपने कि सुष्मिता वाघ जी को भाजपा का लोकसभा का टिकट मिल चुका है 2024 का भाजपा पार्टी से। और जैसे कि आप जानते हैं पहले जलगांव से खासदार उमेश पाटिल थे, मगर 2024 के लोकसभा का चेहरा भाजपा ने स्मिता वाघ इनको बनाया है। दरअसल हुआ यूं, सूत्र से एक खबर सामने आई है। बुधवार के दिन बीजेपी की एक मीटिंग हुई जिसमें सबों को लग रहा था कि इस बार भी बीजेपी का टिकट उमेश पाटिल को ही मिलेगा, क्योंकि उन्होंने पिछले 10 साल से बीजेपी के साथ काफ़ी मेहनत की है और देखा गया कि कामयाबी भी उनके हाथ लगी। मगर अचानक फैसला यूँ आया, इस बार का लोकसभा का टिकट उमेश पाटिल को नहीं बल्कि पूर्व आमदार स्मिता वाघ जी को दिया जा रहा है। ये खबर सुनते ही खासदार उमेश पाटिल और उनके चाहने वालों के चेहरे सुर्ख हो गए। चलिए इस दौरान खासदार उमेश पाटिल जी ने क्या कहा आपको बताते हैं। काल उमेदवारी घोषित झाल्याच्या नंतर अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी, त्यासोबत सर्वसामान्य सगळ्याचे फोन होते, अनेक प्रश्न होते, अनेक त्या ठिकाणी शंका वेगवेगळ्या पद्धतीने माध्यमातून वेगवेगळे विषय होते। त्यामुळे आज या पत्रकार परिषदेला उपस्थित आमचे योगाचार्य बाबा, आमचे जिल्ह्याचे पदाधिकारी आदरणीय के.व्ही. दादा, आमचे विधानसभेचे निवडणूक प्रमुख, पंचायत समितीचे माजी सभापती, त्या ठिकाणी दिनेशजी बोरसे, पंचायत समिती उपसभापती, डॉ. पाटील, माजी पंचायत समिती सदस्य, रवी चौधरी, उपस्थित भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी, सर्व सरपंच सदस्य परिवार या ठिकाणी उपस्थित पत्रकार बंधूंनो, सर्वप्रथम आपल्या माध्यमातून मी सगळ्यांना स्पष्ट करू इच्छितो की माझ्यासारखा एक तरुण कार्यकर्ता राजकारणामध्ये येण्यामागचा हेतू अत्यंत स्पष्ट त्या ठिकाणी होता आणि असणार आहे। आमदार असेल, खासदार असेल, जे काही पद आहे हे जीवनाचं साध्य नसून ते साधन म्हणून समाज परिवर्तनासाठी, चांगले काम करण्यासाठी जे काही अंतर्मनापासून गरजेचं समाजाच्या आणि मतदारसंघाच्या होते त्या गोष्टी करण्यासाठी त्या ठिकाणी आपण बघितलंय आणि बघतोय आणि त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केलाय। भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता या नात्यानं मला पक्षाने आमदार केलं, लोकांच्या आशीर्वादाने मला भारतीय जनता पार्टी दिल्या उमेदवारीला सर्वांनी न्याय दिला। त्या पदाला न्याय देत असताना 5 वर्षामध्ये मतदारसंघामधले गेल्या 40-50 वर्षातले रखडलेले प्रश्न आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की त्याला न्याय देण्याचं काम केलं। सभागृहामध्ये देखील एक सक्रिय कायदेमंडळाचा सदस्य या नात्यानं भूमिका त्या ठिकाणी मांडली आणि ते सगळं करत असताना मला तो चित्र माझ्या डोळ्यापुढे येत आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा जो आपल्या 40 वर्षातला प्रश्न असेल, लोंढेवरकडे बॅरेज सारखा गेल्या 30 वर्षापासून रखडलेला जवळजवळ 1000 कोटीचा प्रकल्प त्या ठिकाणी असेल, तितूर डोंगरी नदी सारखं दुर्भिक्ष असलेला त्याचं पुनर्जीवनातून आज सिंचन क्रांती झाल्याचा त्या ठिकाणी बेल्ट असेल, मग 4-5 दिशांनी जोडणारे दळणवळणाचे रस्ते, त्याची परिस्थिती आज 5-7 वर्षापूर्वीच्या, 8 वर्षापूर्वी, 9 वर्षापूर्वीच्या आणि आजचं चित्र। दोस्तों वीडियो पसंद आई होंगी तो लाइक कर दीजिए और भी खबर देखने के लिए देखते रहिए दमदार इंडिया न्यूज़।